श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, सध्या धोंड्याचा महिना चालू आहे, म्हणजेच अधिकचा महिना चालू आहे. अधिकचा महिना हा श्री विष्णूंना समर्पित असतो, म्हणून तर त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं आणि त्याला मलमाससुद्धा देखील म्हटलं जातं. कारण सर्व महिन्यातल्या जे काही मराठी महिन्यातले जे काही आगाऊचे दिवस येतात, ज्या वेळेला 2 वेळा अमावस्या, 2 दिवस पौर्णिमा असं येत असताना एकादशी, ते दिवस काढून सनी हा महिना तयार केला जातो आणि म्हणून तर या महिन्याला अधिक महिना म्हटलं जातं. असो, आता हा अधिकचा महिना आहे, पण या महिन्यामध्ये काही पूजा, दान, सेवा ह्या सर्व गोष्टी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. गंगे स्नान करण्याला सुद्धा विशेष असं महत्त्व मानलं जातं. पण महिलांनो, आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपलं जे देवघर आहे, तर आपल्या देवघरातल्या देवांना सुद्धा आपण दररोज इथे देवांना कोणी धोंडे दररोज स्वामींसाठी करत असतात, कोणी देवघरातल्या देवांसाठी करतं, तर कोणी आपल्या देवांनासुद्धा धोंडे देण्याची परंपरा आणि प्रथा आहे. आणि त्याचबरोबर गाईलासुद्धा धोंडे खाऊ घालतो. म्हणजे या महिन्यामध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की या महिन्यामध्ये अन्नदान करण्याला फार महत्त्व आहे. आता जेवढं अन्नदान करण्याला महत्त्व आहे ना, तेवढंच एखादं ग्रंथ वाचन करण्याला, एखादं स्तोत्र, मंत्र जे अधिक पटीने म्हणायलासुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणजे एक वेळा जर एखादा मंत्र स्तोत्राचं पठण तुम्ही दिवसभरातून केलं तर त्याचं आणखीन जास्त पटीने आपल्याला लाभ होत असतो. पण आपण तर सर्व जण जवळपास स्वामींचे भक्त. स्वामी हे दत्तगुरू महाराजांचे अवतार आणि दत्तगुरू महाराज म्हणजेच आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना आणि आपल्या घरात आपल्या शरीरातलीच नव्हे तर आपल्या जीवनातली सुद्धा वाईट ऊर्जा बाहेर काढणारे हे दत्त महाराज आहेत. दत्त महाराजांचा अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा अवतार. मग आपण दत्त भक्त आहात किंवा स्वामींचे भक्त आहात, कोणाचेही भक्त असाल तरी काही हरकत नाही. पण स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आणि स्वामी समर्थ महाराज हे आपल्या घरामध्ये नेहमी राहावं, त्यांच्यावर कृपा, आपल्यावर त्यांची कृपा आशीर्वाद राहावे हे आपल्या सर्वांना वाटत असतं. म्हणून तर आपण स्वामींची खूप काही भक्ती करतो, सेवा करतो. पण या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण असं स्वामींना आवडणारा कोणता ग्रंथ वाचावा किंवा स्वामींची कोणती आणि कशी सेवा करावी याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खरंच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण जी महत्त्वाची माहिती आहे, खरंच ती माहिती जर आपल्याला अर्धवट मिळाली तर ते अर्धवट आपण घेऊन जर काही करायला गेलो तर ते काही वेगळंच होत असतं. म्हणून तर पूर्ण काहीतरी आपल्याला माहिती व्हावी यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण ऐका. आता बघा, तुम्ही बरेच सेवेकरी, जे तुम्ही व्हिडिओ पाहत असणारे सेवेकरी, स्वामी भक्त असाल, दत्त भक्त असाल, आपल्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल ना, तर आपण केंद्रामध्ये जात असतो बघा. पण स्वामींच्या केंद्रात गेल्याच्या नंतर बरेच सेवेकरी केंद्रात गेल्याच्या नंतर बऱ्याच चुका करत असतात आणि या चुकामुळे त्यांना स्वामींचे जास्त कृपा आशीर्वाद प्राप्त होत नाही आहेत. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्वामींच्या केंद्रात गेलो तर कुणाला वाईट वाटेल असं वागायचं नाही, कुणाला वाईट लागेल असं बोलायचं सुद्धा नाही आहे. कारण ते स्वामींना आवडतं, स्वामींच्या इच्छाप्रमाणे तिथे सर्व काही होत असतं. आता कळत न कळत आपल्याकडून एखादा शब्द जातो, काही पुढच्याचं काही वागलेलं आपल्याला आवडत नसतं आणि आपण ते म्हणून जातो. पण म्हणून जर आपण गेलो पण स्वामींना ते आवडत नसतं. कधी कधी ते खरंच खरं असतं, ते स्वामींनासुद्धा आवडत नसतं. पण स्वामींच्या इच्छा मिसळून जर आपण केंद्रामध्ये राहिलो ना, तर स्वामी आपल्याला केंद्रात टिकून ठेवतात. नाही तर बरेच असे सेवेकरी आहेत, ते आज स्वामी भक्त होते पण उद्या नाही आहेत, काल स्वामी भक्त होते पण ते आज नाही आहेत. ते असतील भक्त पण ते केंद्रात जाणं कमी करतात, केंद्रात येणं कमी करतात. पण हा जो अधिक मासाचा महिना आहे, तुम्ही जर तिथे दररोज संध्याकाळी बघा 6:30 वाजताच्या आरतीला सर्व देवी देवतांच्या आरत्या होतात आणि त्यावेळेला सोमवार असेल तर महादेवाची आरती होते, मंगळवार असेल तर देवीची पण आरती होती आणि दररोज तर गणपतीची आरती होते, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती होते, त्याचबरोबर दत्त महाराजांची आरती होते. आता तुम्ही जुने सेवेकरी असाल ना तर तुम्हाला माहीत असेल, पण काही नवीन सेवेमध्ये ॲड झालेले असतील लोक, नवीन स्वामींचे सेवेकरी झाले असतील, त्यांना कुठल्या केंद्रात आरत्या होतात हे माहीत नाही, म्हणून मी सांगत आहे. आणि त्यानंतर आपल्याला जर पाहायला गेलं तर नारायणाची आरती दररोज होती बघा, रोज डेली नारायणाची आरती त्यामध्ये असते. आणि त्यानंतर गायत्री मातेची आरती असते.
तर आणि महाराजांना सद्गुरुनाथा हात जोडितो ही प्रार्थना असते. त्याचबरोबर पुष्पांजली असते. त्याचबरोबर कालभैरव अष्टकाचं हवन असतं आणि त्यानंतर आपल्याला प्रसाद मिळतो आणि बऱ्याच असे काही स्तोत्रमंत्र आपल्याकडून तिथे तेवढ्या आरती दरम्यान होतात. म्हणून आपण जर कुठेच तुम्हाला एखाद्या देवस्थानावर नाही जाणं झालं काही हरकत नाही, पण आपण जर स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो ना, तुमच्या जवळपास असेल तर रोज डेली हजेरी लावली किंवा या धोंड्याच्या महिन्यामध्ये अधिकच्या महिन्यामध्ये जर गुरुवारी हजेरी लावली ना, तर स्वामी समर्थ महाराजांचे कृपा आशीर्वाद आपल्याला विशेष प्राप्त होत असतात. आता सेवेबद्दल सांगायचं झालं तर स्वामी महाराजांची सेवा तर आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराज, कोणी एकही माळ करत असेल, कोणी चालत फिरत सुद्धा स्वामी समर्थ हा जप करत असेल आणि कुणाला कोणताही वेळ मिळत नसेल, पण सदैव त्यांच्या हृदयामध्ये स्वामी असतात. कसे असतात? कधी आपल्याला ठेस लागली तरी स्वामी, बापरे स्वामी, किंवा काही वाईट झालं किंवा चांगलं जरी ऐकायला आलं, स्वामी तुमच्यामुळं झालं, वाईट झालं तर स्वामी खरंच ह्या गोष्टी टाळा, संकट आलं तर स्वामींचा धावा, खुशी झाली तर स्वामींचं स्मरण, ह्या ज्या गोष्टी मनात राहतात ना, त्यावेळेला स्वामी हृदयात आहेत तुमच्या, कुठेच बाहेर नाहीत. आणि हे शब्द स्वामींना तुम्ही जप करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्वामींना जपता. आपण जर जप करतो ना, त्यावेळेला तर आपण जपापुरतं स्वामींना हाक मारतो, पण ज्यावेळेला हृदयातून प्रत्येक गोष्टीला हाक येते ना, त्यावेळेला स्वामी मात्र खरंच आपल्या हृदयामध्ये बसलेले असतात आणि त्यांची कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. त्यावेळेला तर आपण कुठलंही काम हाती घ्यावं, ते स्वामीवर सोपवावं आणि ते स्वामींनी करावं. हे असं बरेच सेवेकरांना अनुभव आलेला आहे. स्वामींच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही एक नियम ठेवा. नाही तुमच्याजवळ केंद्र नाही तर तुम्ही काय करायचं आहे, दररोज स्वामींची 10:30ची, संध्याकाळची 6:30ची किंवा सकाळची जशी जमेल तशी आरती करावी, नैवेद्य दाखवावा स्वामींना धोंड्याचा आणि ते आपल्या घरातील सर्व व्यक्तीने खावा. बघा, आपल्या घरातील सर्व लोक स्वामी सेवेकरी झाल्याशिवाय राहणार नाही आहेत. तर खरंच आपल्या जीवनामध्ये अनेक अशा समस्या येतात, अनेक असे दुःख येतात, त्यांनासुद्धा दूर करणारे स्वामी समर्थ महाराज आहेत. आता स्वामींच्या सेवेबद्दल सांगायचं झालं तर स्वामी चरित्राचे 3 अध्याय आपण वाचन दररोज करतो. आता या महिन्यात मग अधिक कोणती स्वामींची सेवा करावी, तर या महिन्यामध्ये स्वामींना दररोज धोंड्याचं जेवण, तेच धोंडे अर्पण करावे किंवा 5-7 जसे जमतील तसा नैवेद्य दाखवावा. ही एक आपण अखंड सेवा दररोजची घेऊ शकतो. आता जेवढे जमेल तेवढे दिवस, 11 दिवस करा, 5 दिवस करा, महिनाभर सुद्धा आपण सेवा करू शकतो. तसंच आपण देवाला दररोज धोंडे अर्पण करतच असतो, गाईला देत असतो, जसं शक्य होईल तसं करत असतो. पण जेवणामध्ये जेव्हा वेळेस पूर्ण स्वयंपाक करतो त्यावेळेला एकतरी धोंडा त्यामध्ये ठेवावा, म्हणजे धोंड्याच्या महिन्यातलं जे काही अन्नदान आहे त्याचं पुण्य त्या धोंड्याच्या मुळे वाढत असतं. म्हणून हे सेवा आपल्याला करायचे असतात. तर खरंच स्वामी भक्तांनो, आपल्याकडून दररोज नाही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय वाचन झाले तर काय हरकत नाही. एखादा गुरुवार पहा किंवा एखादा तुम्हाला वेळ असेल तो दिवस पहा आणि त्या दिवशी आठवड्यातून एकदा संपूर्ण स्वामी चरित्र 1 ते 21 अध्यायापर्यंत वाचन करून दाखवा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. खरंच स्वामी आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. असं नाही आहे की आपण नित्यसेवा करावी म्हणजे स्वामी आपल्या पाठीचे आहेत. करावी, जमेल त्यांनी नित्यसेवा करावी, पण या धावपळीच्या युगामध्ये तुम्हाला होत नसेल तर तुम्ही 8 दिवसातून एकदा श्री स्वामी चरित्राचं 1 ते 21 अध्याय वाचा ना. जसं तुम्ही 7 दिवसामध्ये 3-3 अध्याय करून रोज वाचन करत होता, तसे एका दिवशी केलं तरी काही हरकत नाही. पण ज्यांना वेळ नाही त्यांनी, ज्यांना वेळ आहे असूनही ते तसं करायचं नाही, कारण नित्यसेवा खरंच खूप महत्त्वाची मानली जाते. स्वामींच्या 11 माळी नाही जप झाला, 1 माळ करा, 2 माळी करा, 3 माळी करा. अहो, कुठलेही माळ हातात घेता फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा, तरीही स्वामींपर्यंत आपला मंत्र पोचतो आणि स्वामी आपली हाक ऐकत असतात. असं नाही की 11 माळी, 11 माळी कशासाठी असतात? 1 माळ आपल्या पितरांसाठी असते, 1 माळ आपल्या गुरुची म्हणून असते, 1 माळ आपल्या कुटुंबासाठी असते, 1 माळ आपल्या सर्व देवी देवतांसाठी असते आणि जे काय आपलं प्रपंच चालवण्यासाठी, स्वामी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बाकीच्या माळी असतात. अशी 1-1 माळ धरून 11 माळीचा जप करावा असं सांगितलं जातं. पण आपल्या जीवनात ज्यांना असं वाटतं की आता आम्हाला 11 माळी होत नाहीत, 3 अध्याय वाचन होत नाहीत, मग आम्ही स्वामी सेवेकरी नाहीत का? आहेत. तुम्ही ज्या वेळेला स्वामींना आपला गुरु मानला, स्वामीवर सर्व काही जीवनाचा सार सोपवला ना, त्यावेळेला तुम्ही स्वामी सेवेकरीच आहात, तुम्ही स्वामींचे भक्तच आहात. स्वामींना तुम्ही वेळोवेळी संकटाच्या वेळेला त्यांची आठवण केली, संकटाच्या वेळेला त्यांचा धावा केला, तुमच्या जीवनात काही सुख आलं तर त्यांना तुम्ही
त्यांना तुम्ही म्हणजे त्यांच्यामुळं झालं असं ज्या वेळेला म्हणसाल ना त्यावेळेला स्वामी तुमच्यासोबतच आहेत. काही हरकत नाही, घाबरायचं नाही की आमच्याकडून 3 माळी 11 मध्ये होत नाहीत, मग आम्ही स्वामींच्या भक्तांना ज्या वेळेला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींची भक्ती करा. चालत फिरत काम करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात होईल तेवढा जप करा. प्रवासात करा, ऑफिसमध्ये करा, कुठेही करा. स्वामींना कुठलंही बंधन नाही आहे. स्वामीची सेवा जेवण करून करू शकतो आपण, असं काही नाही आहे. आपल्याला 3 अध्याय 11 माळी जप घेऊन करायचं असेल तर रात्री पूर्ण कामं झाल्याच्या नंतर झोपण्याच्या अगोदरसुद्धा स्वामींची सेवा करू शकतो. तरीही स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतातच. तर खरंच स्वामी भक्तांनो, या अधिक महिन्यामध्ये जमेल तेवढी स्वामींची सेवा करायची. जेवढं तेवढं जमेल स्वामींचं नामस्मरण करावं, स्वामी चरित्र सारामृत वाचन करावं, मंदिरात जावं, केंद्रात जावं, दत्त महाराजाचा असो, कारण केंद्रात गेलेलं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओमध्ये जर काही खरंच तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना तर तेही माफ करा. कारण मी तर एक स्वामींचा सेवेकरी, स्वामींचा भक्त, जसं मला जमेल तसं मी तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही जुने सेवेकरी असेल त्यांना वाटत असतं की अरे ह्या तर गोष्टी आम्हाला माहीत आहेत, पण जे नवीन सेवेकरी आहेत ना खरंच त्यांना खूप कन्फ्यूज होतं की मग स्वामींची सेवा कशी करावी, आम्हाला एवढे 3 अध्याय 11 माळी कराव्याच लागतात का. त्यांच्यासाठी आहे या सर्व काही गोष्टी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया असाच एक नवीन आणि माहितीपूर्ण महत्त्वाचाच व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.